मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज या ठिकाणी सुरू करण्यात आले। परंतु मित्रांनो, अर्जामध्ये भरपूर असे नियम बदलण्यात आले असून पुन्हा एकदा नवीन ऑफलाईन अर्ज असेल किंवा हमीपत्र असेल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले। तर मित्रांनो, तुम्ही आता नवीन प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। ऑफलाईन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन अर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। परंतु मित्रांनो, तुम्ही अर्ज ऑफलाईन केला किंवा ऑनलाईन केला तरी तुम्हाला हमीपत्र या ठिकाणी जोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच तुमचा फॉर्म या ठिकाणी पात्र होणार आहे, अन्यथा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो। तर मित्रांनो, त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन नियम बदलल्यानंतर नवीन हमीपत्र या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले। तर हे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी भरून या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो, हमीपत्र कसं डाउनलोड करायचं त्याचबरोबर कसं भरायचं याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा नवीन अर्जाचा फॉर्मॅट या ठिकाणी तुमच्या समोर दाखवत आहे। अशा प्रकारे हा अर्ज या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अर्ज केला असेल तर तो अर्ज तुम्हीचा देखील सबमिट केला आहे, परंतु इथून पुढे जर तुम्ही अर्ज करत असाल तर हा नवीन अर्ज तुम्हाला डाउनलोड करावा लागणार आहे। आणि हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा अर्ज डाउनलोड करा आणि हमीपत्र देखील डाउनलोड करा। तर मित्रांनो, हा अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हमीपत्र या ठिकाणी जोडायचं आहे किंवा अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, अर्जदाराचे नवीन हमीपत्र या ठिकाणी आलेलं आहे। नवीन नियमासहित हे हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे। फक्त या ठिकाणी खूण करायची आहे, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही असं असेल तर तुम्ही या ठिकाणी टिक करू शकता। किंवा माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल। तर मित्रांनो, तुम्ही जर उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही आहे। तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी कर या टॅक्स वगैरे भरत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल किंवा मंडळ असेल यामध्ये सेवानिवृत्त असेल किंवा कर्मचारी नाही आहे, त्यासाठी तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी किंवा माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असं असेल तर तुम्ही या ठिकाणी टिक करू शकता। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ जर तुम्ही घेतलेला असेल किंवा घेत नसाल तर तुम्ही या ठिकाणी टिक करू शकता। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असेल नाही आहे तर तुम्हाला टिक करायचं आहे, असेल तर करू नका। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड असेल किंवा मंडळ असेल यात संचालक किंवा सदस्यपदी नाहीत, तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही तरच तुम्ही या ठिकाणी टिक करू शकता। आणि मित्रांनो, माझ्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यासाठी तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, हे हमीपत्र भरून झाल्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे। तुमचं अर्जदाराची सही आणि नाव करून अपलोड करायचं आहे, दिनांक वगैरे टाकून। किंवा तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर ऑफलाईन अर्जाला हा हमीपत्र जोडून, तुम्ही जर खेड्यातून असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये हा हमीपत्र या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी जमा करायचा आहे। तुम्ही जर शहरातून राहत असाल तर तुम्हाला शहरामध्ये वार्डामध्ये हा हमीपत्र किंवा फॉर्म या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करा आणि नवीन हमीपत्र जोडा, जेणेकरून तुमचा फॉर्म लवकर यासाठी ॲक्सेप्ट करण्यात येईल, अर्ज पात्र ठरवण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण पाहिला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।